चैत्र महिना चालू झालेला आहे. गुढीपाडवा ते रामनवमी हा चैत्र महिन्याचा कालावधी असतो. चैत्र महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरली जाते. ही ओटी आपण कधी भरावी, कशी भरावी आणि ओटी का भरतात? चैत्र महिन्यामध्ये आपण जी कुलदेवीची ओटी भरतो त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू लागतात. ही एक वस्तू नसेल तर ती ओटी अपूर्ण असते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला ओटी कशी भरायची आहे, ओटी भरण्यासाठी आपल्याला कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाणं शक्य नसेल तर अशा वेळी आपण काय करायचं? आपल्याला जर आपली कुलदेवीच माहिती नसेल तर कोणाची ओटी भरायची? भरलेल्या ओटीच्या सामानाचं काय करायचं? ओटी कोणत्या स्त्रियांनी भरू नये? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चैत्र नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो. यामध्ये कोणी दुर्गा सप्तशती पाठ करतं, कोणी कुंकुमार्चनची सेवा करतं, कोणी ओटी भरण करत असतं, तर कोणी अनेक काही सेवा करत असतं. तर त्यातली सर्वात महत्त्वाची ओटी भरणची सेवा आपण पाहणार आहोत. हे ओटी भरण का केलं जातं? तर ओटी भरण केल्यामुळे आपल्याला मातृत्व प्राप्त होते. सौभाग्य प्राप्त झालेल्या या देवीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण देवीचं ओटी भरण करत असतो. ओटी भरण हे आपण अष्टमीला करत असतो आणि मंगल दिवशी करत असतो. आता ओटी भरण करत असताना साडी कशी वापरावी? आपण काय करतो की आपल्या घरामध्ये एखादी साडी पडलेली असते, जी की आपण यूज केलेली नसते, कोणीतरी आपल्याला नेसवलेली असते किंवा जी आपल्याला आवडत नसेल, अशी ती बऱ्याच कालावधीपासून पडलेली असेल तर ती साडी आपण ओटी भरण्यासाठी वापरत असतो. पण ही चूक तुम्ही करू नका. देवीला ओटी भरण्यासाठी आपल्याला नऊवारी साडी आणायची आहे. नऊवारी साडीमध्ये तुम्ही रेशीम कॉटनची साडी घेऊन यायची आहे. स्पेशली देवीसाठी तुम्हाला तुमचे पैसे खर्च करून देवीसाठी ही साडी आणायची आहे. तुम्हाला खारी, खोबरं, त्याचप्रमाणे बदाम, हळकुंड अशा 5 वस्तू तुम्हाला त्याच्यावरती ठेवायच्या आहेत. सुपारी. बघा, जेव्हा आपल्या घरी कोणी येतं तेव्हा आपण तिची ओटी भरण करत असताना त्या ओटीमध्ये आपल्याला 11 रुपये ठेवायचे आहेत आणि मगच त्या स्त्रीची ओटी भरायची आहे. पण तुम्हाला 11 रुपये शक्य नाही तर ॲटलिस्ट 1 रुपया तरी त्या ओटी भरणामध्ये ठेवा आणि त्या स्त्रीची ओटी भरण करायची आहे. विदाऊट 1 रुपयाची कोणाचीही ओटी भरू नये. आता रेशीमच नऊवारी साडी का असावी? तर देवीच्या मूर्तीमधून, देवीच्या फोटोमधून सकारात्मक लहरी या रेशीम कापडामध्ये शोषून घेतल्या जातात. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीनुसार देवीला नऊवारी साडी, त्यावरती खण आणि ती रेशीम किंवा कॉटन असावी असं त्याच्या मागचा नियम आहे. देवीचं ओटी भरण करण्यासाठी काही जण 6वारी साडी आणि त्यावरती खण असंही वापरतात. बघा, आपण कधीही मनापासून कुठल्याही शुद्ध भावनेने जर देवीसाठी काही केलं तर देवी नक्कीच प्रसन्न होते आणि ते स्वीकारून घेत असते. फक्त एवढंच की शास्त्रशुद्ध पद्धतीने जर करायचं म्हटलं तर आपल्याला या पद्धतीने देवीचं ओटी भरण करायचं असतं. एक ताट घ्या किंवा ताम्हण घ्या, त्यामध्ये ही साडी तुम्हाला ठेवायची आहे, खण ठेवायचा आहे जो त्रिकोणी आकारामध्ये तुम्हाला करून घ्यायचा आहे. त्यावरती एक नारळ घ्यायचा आहे, जो नारळ पाण्याने पूर्ण भरलेला असावा असा नारळ ठेवायचा आहे. हा नारळ कोणी दिलेला नसावा किंवा कोणाकडून तरी आणलेला नसावा. तर स्वतःच्या घरी झाड असेल तर त्याचा नारळ तुम्ही घ्या किंवा स्वतःच्या पैशाने विकत आणून तो नारळ ठेवा. त्यावरती तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत. हे तांदूळ अखंड असावे, तुटलेले फुटलेले नसावे. त्याचप्रमाणे यावरती तुम्हाला 11 रुपये दक्षिणा ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या यथाशक्ती 21 रुपये, 51 रुपये किंवा जास्तही ठेवू शकता. खोबरं, त्याचप्रमाणे बदाम, हळकुंड अशा 5 वस्तू तुम्हाला त्याच्यावरती ठेवायच्या आहेत. सुपारी. बघा, जेव्हा आपल्या घरी कोणी येतं तेव्हा आपण तिची ओटी भरण करत असताना त्या ओटीमध्ये आपल्याला 11 रुपये ठेवायचे आहेत आणि मगच त्या स्त्रीची ओटी भरायची आहे. पण तुम्हाला 11 रुपये शक्य नाही तर ॲटलिस्ट 1 रुपया तरी त्या ओटी भरणामध्ये ठेवा आणि त्या स्त्रीची ओटी भरण करायची आहे. विदाऊट 1 रुपयाची कोणाचीही ओटी भरू नये. वरती तुम्हाला वेणी ठेवायची आहे, एक गजरा ठेवायचा आहे. तुमच्या घरी जर गुलाबाची, मोगऱ्याची फुले असतील तर त्याची छानशी वेणी करा, गजरा करा, तो तुम्ही त्यावरती ठेवू शकता. 5 फळे तुम्हाला ठेवायचे आहेत. 5 फळे नसतील तर एकाच प्रकारचं 5 फळ ठेवलं तरीही चालेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांबूल. तांबूल म्हणजे काय तर पानाचा विडा. हा पानाचा विडा तुम्ही विकतही आणू शकता आणि घरीही बनवू शकता. घरी बनवण्यासाठी तुम्हाला यासाठी विड्याचं पान घ्यायचं आहे, ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. या पानांचा देठ तुम्हाला काढायचा आहे. एक पान घ्या, ते उलट्या दिशेने ठेवून त्यावरती चुना लावून घ्या. त्यावरती दुसरं पान पालथं घाला. त्यावरती तुम्ही तुमच्याकडे जे असणारे पदार्थ आहेत म्हणजे जसं की बडीशेप, खडीसाखर, कात, चुना,
त्याचप्रमाणे अजून काही गोडाचे पदार्थ असतील तर ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकून तुम्हाला ते पान फोल्ड करून वरती एक सुपारी लावून हा पानाचा विडा तयार करून तो त्या ओटीवरती ठेवायचा आहे. कारण तांबूलशिवाय आपली ओटी ही अपूर्ण असते. कुंकवाची डबी ठेवू शकता. कुंकवाची डबी नसेल तर पेपरमध्ये हळदी कुंकू असं पुड्या बांधून तुम्ही त्यावरती ठेवा. 16 शृंगारच्या वस्तू ठेवा. हिरव्या बांगड्या ठेवा, टिकली ठेवा, कंगवा ठेवा. जे काही तुम्हाला शक्य आहे तेवढ्या 16 शृंगारच्या वस्तू तुम्ही त्या ओटी भरणावरती ठेवा. त्यानंतर आता हे ओटी भरण कसं करावं, तर आपल्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. त्याच्या घरामध्ये कुलदेवीची मूर्ती असते, फोटो असतो, टाक असतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या मूर्तीला, फोटोला किंवा टाकावरती तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करून घेतल्यानंतर तुम्ही हळदी लावा, कुंकू लावा, अक्षता वाहा, फुले वाहा, गजरा अर्पण करा, धूप दीप अगरबत्ती ओमाला लावून घ्यायची आहे, देवीची आरती करायची आहे. आता चैत्र नवरात्रीमध्ये देवीचं ओटीभरण कधी करावं, तुम्ही अष्टमीला करू शकता, नवमीला करू शकता, किंवा तुमच्या देवीचा जो वार असेल मंगळवार शुक्रवार त्या दिवशी तुम्ही ओटीभरण करू शकता. तुम्ही देवीचं ओटीभरण करणार आहात त्या दिवशी देवीसाठी काहीतरी गोडाचं बनवा आणि त्याचा नैवेद्य देवीला दाखवा. मग तुम्ही त्यामध्ये खीर बनवू शकता, शिरा बनवू शकता, पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता, त्याचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर ओटीभरण करायचं आहे. आपण एका ताटामध्ये सगळं ओटीचं सामान घेतलेलं आहे, त्यावरती तुम्ही हळदी कुंकू अर्पण करा. त्यानंतर ते तुम्हाला दोन्ही हातामध्ये तुमच्या छातीसमोर धरायचं आहे. आपल्या हातामध्ये धरून आपल्याला देवीच्या चरणापाशी न्यायचे आहे, परत आपल्या छातीकडे आणायचे आहे, परत देवीच्या चरणाकडे, परत आपल्या छातीकडे, असं 3 वेळेला करायचं आहे. यामुळे देवीमधलं जे चैतन्य आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं. त्याचप्रमाणे आपल्याला आध्यात्मिक गोष्टींचं ज्ञान मिळावं अशी प्रार्थना ही आपल्याला आपल्या देवीकडे करायची आहे. यामुळे देवीचं जे देवी तत्व आहे ते हजारो पटींनी जागृत होत असतं. त्यानंतर देवीच्या चरणी तुम्ही एखादा पाट ठेवा, चौरंग ठेवा, किंवा देव्हारा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे ताट ठेवायचं आहे. पूर्ण दिवस तुम्हाला ते जे ओटीभरण आहे ते तसंच देवीसमोर ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून तुम्ही देवीच्या समोरचं ते ओटीभरण उचलू शकता. त्यातील जी फळं आहेत ती प्रसाद रूपी तुम्ही घरातल्या व्यक्तींनी खायचे आहे. तांबूलही कोणाला न देता तुम्ही घरातल्या व्यक्तींनीच खायचं आहे. त्यानंतर बाकीचं जे साहित्य आहे ते तुम्ही एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवा आणि ज्यावेळी देवीच्या मूळ स्थानावर जाल त्यावेळी तिथे जाऊन ते देवीचं ओटीभरण तुम्हाला करायचं आहे. जर मूळ स्थानावर लगेच जाणार नसाल तर शेजारी पाजारी एखादं देवीचं मंदिर असेल किंवा तुमच्याच कुलदेवीचं मंदिर असेल, लहानसं असेल तरी चालेल, मग तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे ओटीभरण करू शकता. काही जण काय करतात तर देवीचा आशीर्वाद म्हणून ती साडी स्वतःच नेसतात. मग तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीने, तुमच्या कुळातीलच महिलांनी ही साडी घालायची आहे, दुसरं कोणालाही तुम्हाला ही साडी द्यायची नाहीये. आणि काहींची अशी श्रद्धा असते की आपण देवीला अर्पण केली तर आपण स्वतः का वापरायची, तर मग तुम्ही अशा वेळी देवीला अर्पण करू शकता. गरोदर महिला ज्या आहेत त्यांनी चुकूनही कोणाची ओटी भरायची नाहीये, देवीची ओटी भरायची नाहीये, कारण तिची ओटी ऑलरेडी भरलेली असते, त्यामुळे तिने ओटी भरायची नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ज्यांना त्यांची कुलदेवी माहिती नाहीये पण त्यांना ओटी भरायची असेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा एक मंगल कलश स्थापन, या मंगल कलशासमोर तुम्ही देवीचं स्मरण करा, किंवा तुमची जी कुलदेवी आहे ही तुम्हाला माहिती नाही पण कुलदेवीचं स्मरण करून त्या ठिकाणी तुम्ही तिथे कलशाच्या समोर ओटीभरण करू शकता. ओटीभरण करत असताना कधीही आपल्या कुलदेवीचा जयघोष करायचा आहे. जसं की आता माझी कुलदेवी आई तुळजापूर तुळजाभवानी आहे तर मी म्हणणार, आई तुळजापूर तुळजाभवानी माता की जय, किंवा जय आई जगदंबे, जय जगदंब, असा मोठ्याने जयघोष तुम्हाला चालू ठेवायचा आहे. तुमची जी कुलदेवी असेल तिच्या नावाचा जयघोष करा. चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही पंचमी, अष्टमी, नवमी किंवा चैत्र नवरात्रीच्या कुठल्याही दिवशी देवीचं ओटीभरण करू शकता. तुम्हाला चैत्र नवरात्री सोडून इतर काळामध्ये जरी ओटीभरण करायचं असेल तर आपल्या देवीचा जो वार असतो, मंगळवार शुक्रवार किंवा एखाद्या मंगल दिवशी तुम्ही देवीचं ओटीभरण करू शकता. कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्याकडून देवीची काहीतरी सेवा घडावी यासाठी, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कुलदेवीची ओटीभरण नक्की करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपल्या आपल्या कुलदेवीचं नाव टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.